परंतु माझा जन्म जो आहे हा नाशिकचा आहे. सकाळी मला वाटतं 8 वाजता महानगरपालिकेचा एक भोंगा वाजायचा, म्हणजे कारभार सुरू झाला. एखादी गाडी पंक्चर झाली किंवा गडबड झाली घाटामध्ये तर मग सगळं संपलं. बुंदीचे लाडू. मग ते लाडू जे आम्ही म्हणजे सगळेच मुलं इकडे खिशात तिकडे खिशात टाकायचे. एखाद्याला असं नुसतं चाकून थोडं मारलं म्हणजे फारच मोठा दाबा झाला. हो, 1 आणा किंवा अर्धा आणा तास सायकल असायची. बर, मोठी ऑलिम्पिक शर्यत म्हणजे काय, पांडवलेण्याला जाऊन यायचं सायकलवरून. मोठा कार्यक्रम आमचा. सगळं गचाळा दिसायचं. त्यानंतर रेलिंग वगैरे कशा तरी लावल्या. मी महापौर झाल्यानंतर सगळ्या रेलिंग काढून टाकल्या चौपाटीवरच्या, विशेषतः की पाणी दिसलं पाहिजे. परदेशामध्ये असं पाणी दिसतं, आनंद आहे. यासाठी टाटांनी सुद्धा एक गार्डन आमच्या सांगण्यावरून बोरी बंदरला केली आणि ते नेहमी आम्ही दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं. सुंदर मुंबई, मराठी मुंबई हा माझा नारा होता त्यावेळेला. आशियामधला हा दुसरा असा पूल, सगळ्यात मोठा लांब भारतातला त्यावेळेला पहिला. त्याने की वेगळ्या डिझाईनचा PWD आणि पर्यटन याच्या माध्यमातून बांधलेला भारतातला हा एकमेव विमानतळ. आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड ज्याची चर्चा खूप वर्तमानपत्रामध्ये चालायची, पण मी ते कधी केले कोणाला कळलं सुद्धा नाही. कावनाई जिथे पहिल्यांदा कुंभमेळा भरायचा तिथे कितीतरी सुंदर काम जे आहे ते पर्यटनाच्या आणि PWDच्या माध्यमातून आम्ही केलं. नेहमी असं वाटलं की आपली तुलना ज्या परदेशातल्या एखाद्या शहराबरोबर आपली तुलना असली पाहिजे, बाकीच्यांच्या बरोबर काय आपली तुलना कर. तर नाशिक पुणे रस्ता सुद्धा आपण केला. पाणी जे आहे गुजरात राहणार ते आपल्याकडे आणा. तर तो एक प्रयोग जो आहे मी पूर्ण केलेला आहे. मांजरपाडा पूर्वी जिल्हा परिषदेला 36-40 कोटी काय रुपये मिळायचे वर्षाला, आता 750-800 कोटी त्याच्यापेक्षा जास्त वर्षाला आपण घेऊन येतो आहोत. नमस्कार. देशदूतचा हा 52वा वर्धापन दिन. या निमित्त आम्ही आढावा घेतोय नाशिकचा, त्याच्या विविध क्षेत्रांचा. बहुआयामी असलेल्या या नाशिकला ज्या कुठल्या क्षेत्रांनी त्याची ओळख दिली आहे अशा सगळ्या क्षेत्रांचा. या शृंखलेत आपण भेटतो अनेक तज्ज्ञ मंडळींना. त्यांच्या भूमिकेतून नाशिक काल, आज आणि उद्या याकडे आपण बघतोय. आजची ही जी मुलाखत आहे ती नाशिकवर, अर्थात नाशिकच्या विकासावर. या मुलाखतीमध्ये आपण भेटतोय महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांना. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की कालचं नाशिक कसं होतं, आजचं कसं आहे आणि उद्याच्या नाशिकसाठी त्यांची दृष्टी आपल्याला काय सांगते ते. आपल्याबरोबर आज आहेत नाशिकचे पालकमंत्री नामदार भुजबळ साहेब, आणि त्यांच्याशी आपण जे बोलणार आहोत ते अर्थातच एक नाशिकचा विकास म्हणून, एक विजनरी म्हणून ते नाशिकच्या विकासाकडे कसे बघतायत, पण त्यासाठी ह्या नाशिकचा काल कसा होता, आज कसा होता आणि मग उद्या कसा आहे. साहेब, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये आणि नमस्कार. 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 जसं मी म्हटलं की ही चर्चा आहे ती नाशिक काल, आज आणि उद्यासाठी. आपण आज ज्या टप्प्यावर उभे आहोत ते आपण काहीतरी नाशिकची एक परंपरा घेऊन आलेलो आहोत आणि उद्या आपल्याला एक उज्ज्वल भवितव्याकडे जायचं आहे. तर एक रामभूमी, तीर्थक्षेत्र अशी नाशिकची असलेली ओळख फार पूर्वी म्हणजे IS 1 ही एक मोठी बाजारपेठ होती की जी परदेशात सुद्धा इथनं चांदी आणि तांब आणि सिल्क असं जायचं आणि एक नैसर्गिक संपत्तीने नटलेला हा प्रदेश असा. तर या नाशिक घडवण्यामध्ये या सगळ्याचा कसा उपयोग झाला असं आपल्याला वाटतंय? सर्वप्रथम मी आपला जो 52वा वर्धापन दिन आहे देशदूतचा, त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. 52 वर्ष हे एखादं वर्तमानपत्र चालवणं आणि लोकांपर्यंत बातम्या नेणं, अनेक चढउतार असतात. हे आपण प्रत्येक धंद्यामध्ये काही सोपी गोष्ट नाही आणि ती आपण पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल सगळं संपादक वर्ग, ट्रस्टी, सगळे कर्मचारी वर्ग, सगळ्यांचं मनापासून मी
अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आता आपण नाशिकच्या कालच्या संदर्भामध्ये अगोदर चर्चा होईल. आज तर आहे सगळ्यांना, मग उद्या काय. आता हे कालचं नाशिक जे आहे, आता हे असेल फार पूर्वीचा जो इतिहास जर पाहायला गेला तर फार मागे, कितपर्यंत मागे जायचं याला काही मग सीमा राहणार नाही. परंतु माझा जन्म जो आहे हा नाशिकचा आहे. 2-4 वर्षाचा असताना आम्हाला मुंबईला घेऊन गेले माझ्या आईच्या मावशी, आणि मग तिथेच माझं शिक्षण वगैरे झालं वगैरे वगैरे. परंतु नाशिकला दर वर्षी निदान 2 महिने तरी सुट्टीच्या वेळेला दिवसात येत होते. मी नाशिकमध्ये आम्ही सगळे यायचो. कमोद गल्ली किंवा भगवानपुरा ज्यांना म्हणतात तिथे मामाच्या घरी आम्ही राहायचो. आणि नंतर शिवराम काशीराम वझरे त्यांचा मळा असायचा, त्यांचे ते भाऊ वगैरे, समोर सगळे हे आपले कैलास कमोद राहायचे, बाकीची सगळी मंडळी कमोद गल्लीमध्ये ते राहायचे. आणि आम्ही मग सगळे जे आहे 2 महिने जे आहे नाशिकमध्ये दिवसभर खेळायचो म्हणा, घरच्या भाषेमध्ये उंडगायचो म्हणा. आता त्यावेळेला अख्ख्या दिवसामध्ये आम्ही नाशिक फिरून खेळून होत होतं. बरोबर. कारण ते जुनं नाशिक, नवीन म्हणजे फक्त म्हणजे यायचं म्हणजे फक्त मेन रोड, हो, हा एकच रोड, मेन रोड. बाकी नाशिकला आपलं जुनं नाशिक ते कथडा असेल ने खालची गंगा किंवा ते तिथे सगळं ते आपलं तुम्हाला कल्पना आहे या सगळं त्याचं. आणि मिक्स वस्ती असतात तिथे पण, मुस्लिम आणि सर्व जातीचे वगैरे लोक. अगदी पूजापाठ करणाऱ्या ब्राह्मणांपासून तुम्ही सराफ वगैरे जे आहे काय अजून आठवतं काशीनाथ सराफ वगैरे ते दुकान अजूनही तिथे होतं, आता नाही तिथे. परंतु ही सगळी मंडळी असायची. आणि सकाळी मला वाटतं 8 वाजता महानगरपालिकेचा एक भोंगा वाजायचा, म्हणजे कारभार सुरू झाला. रात्री 8 वाजता दुसरा भोंगा झाला की सगळे कारभार बंद व्हायचे. आमच्या मामांचं सगळं फुलांचं दुकान होतं, भारत फुल भांडार म्हणून, इथे फुल बाजारात मेन रोडलाच होती सुरुवातीलाच. आजूबाजूला ते कपड्याची दुकानं वगैरे आहेत, तर मध्ये एक ते रेस्टॉरंट वगैरे आहे. ते समोर गाडगे महाराज पुतळ्यापाशी, हां, ते पुढे जरा मेन रोड होते तिथे मी सुद्धा बसायचो कधी कधी. आणि त्र्यंबक दरवाजा आम्ही म्हणतो तिथे सुद्धा संध्याकाळच्या वेळेला आमच्या मामी वगैरे असायच्या, तर आम्ही पाटे घेऊन तिथे पण मी फुलं विकायला त्यांच्यावर. म्हणजे माळा बोवणे, पूर्वी जे आहे मुस्लिम लग्नामध्ये मोठे शेरे असायचे, अति म्हणजे मोठी ऑर्डर असायची, मग ते सगळे घरदार त्याच्या पाठीमागे. आता इथे होतं काय की प्रत्येक जण म्हणजे आताही ओळखतो पण कमी झालं, पण प्रत्येक जण एकमेकाला ओळखायचा. अगदी काय. आता डॉक्टर म्हणजे किती डॉक्टर आमचे, म्हणजे फार मोठे डॉक्टर म्हणजे डॉक्टर गुप्ते, त्याच्यानंतर नाव तर आठवत नाही, 2-3च ते डॉक्टरांचं आठवण आली की मग तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. बाकी आमच्या इथेच एक सिंधी एक डॉक्टर वगैरे होते. खरं म्हणजे ते डॉक्टर की काय मला माहीत नाही, परंतु लोक तिथे गेल्यानंतर ते बऱ्याचशा गोळ्या द्यायचे. एक होते डॉक्टर, गोळी द्यायचे, बऱ्याचशा गोळ्या. तर कुठली तरी गोळी जी आहे ती उपयोगी पडायची. त्याच्यामुळे ते सगळे आमचे जे आता ते स्वस्तात असायचं काय. त्याची मुलं वगैरे आता शिकलेली आहेत, डॉक्टर तोलानी म्हणून. आणि ही सगळी मंडळी असायची. विशेषतः गंगेवर म्हणजे आपल्या गोदावरी नदीवर, नदी पात्रामध्ये खेळणं, उड्या मारणं, पोहणं. तर विक्टोरियाच्या पुलावरून काही लोक उड्या वगैरे घ्यायचे. पाणी स्वच्छ होतं त्यावेळेला, अगदी घाण नव्हती जी आज जी आहे ना ती, होतं स्वच्छ होतं. आता म्हणजे गटार मिश्रित जे पाणी आहे ना ते नव्हतं त्यावेळेला, अतिशय स्वच्छ पाणी. काय म्हणजे सहज म्हणजे लोक प्यायचे, न्यायचे. आणि मग तिथे त्या सगळ्या जे पूजा पाठ
रामकुंडामध्ये त्या अस्थि विसर्जन वगैरे हे सगळं व्हायचं. मुख्य उत्पादन काय त्यावेळेला द्राक्ष असायची. नाशिकची द्राक्ष प्रसिद्ध, भोकरी म्हणायची त्याला. आता कसे सीडलेस आहेत, त्यावेळेला सीडलेस म्हणजे आतमध्ये काय म्हणतात ते बिया वगैरे नसलेले. आता सीडलेस आहेत, त्यावेळेला दिसत्या भोकरी म्हणून असं ती प्रसिद्ध होती. पण आता काही परदेशात जात नव्हती, मुंबईपर्यंत फार फार तर जात असेल. आणि हे अर्थातच सगळे मळे होते. आणि भाजीचे जे आहेत म्हणजे फ्लावर, कोबी, जी काही भाजी असेल त्याचे पेटारे भरायचे आणि ते रस्त्यावर जे आहेत असे लावून ठेवायचे. तो रस्ता काय एवढा का 4 लेन नव्हता, तो 2 लेन सुद्धा नव्हता. तो खरं म्हणजे तो एकच लेन होता. आणि मग ते बाजूला असे ठेवायचे. मग ते ट्रक जे आहे ते रात्री आपले संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता निघायचे. सगळ्यांच्या त्या पेटारे गोळा करीत 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 जायचे. आणि मग भायखळा भाजी बाजार मुंबईला किंवा आणखी दादरला वगैरे जायचे. एखादी गाडी पंक्चर झाली किंवा गडबड झाली घाटामध्ये तर मग सगळं संपलं. मग आणखी ती भाजी संपलीच, उद्या दुसऱ्या दिवशी 2 वाजता त्याचं भाडं सुद्धा वसूल होणार नाही. आणि हे सतत व्हायचं. पावसाळ्यात तर खूपच व्हायचं. त्याच्यामुळे आम्ही पण कधी समजा नंतर पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला छोटी गाडी आमची ते फॅट वगैरे गाडी पुढची बंद पडली की समजा आपण झोपून जायचं. आता काय नाही, तिथेच गाडीमध्ये जेव्हा तेव्हा चालू होईल तेव्हा जायचं. तेव्हा त्यावेळेला असं असायचं की हे जे पेटारे असायचे ना तर हे पेटारे किती किती उघडेच असायचे ना. असे 2 झाडांच्या मध्ये दोरी लावायची घाटाच्या आणि त्या बाजूला. आणि ती गाडी गेली का काही पेटारे पटापट पटापट खाली पडायचे. म्हणजे एक चोरी करायचं त्यावेळेस एक वेगळा प्रकार. कशा काय चोरी कारण ती गाडी बरोबर तिथून ते त्यांचं त्या कल्पना होती एवढी हे आहे. आणि मग काही ना काहीतरी पडायचं खाली. ह्या अशा अनेक गमती जमते. आणि आम्ही तर ते सगळ्या नाशिकभर आम्ही फिरायचो. हे तुमची सिगारेटची पाकिटं मग ते खेळायचे. मग ते 4 मिनारचं पाकिट असायचं त्याची किंमत कमी कारण ते खूप असायचे. 4 मिनार पिणारे खूप. आणि ते कॅव्हेंडर्स विल्स हे महाग म्हणजे त्याची किंमत खेळताना वगैरे. तर हे आमचे सगळे खेळ चालायचे. चोर शिपाई म्हटल्यानंतर आम्ही अख्ख्या नाशकात लपायचो आणि त्या शोधत बसायचो कुठे येतो आमचं. आणि तेव्हा घरचे शोधत यायचे नाहीत, घरची लोक शोधत यायची नाही. नाही घरची लोक त्यांना काय होणार. जास्ती गाड्या पण नव्हत्या, सायकलीच सगळ्या होत्या. खरं सायकलीशिवाय दुसरं गाडी म्हणजे ते खूप. आमच्या समोर ते एक रोकडे पेंटर म्हणून राहायचे, शिवाजी रोकडे. त्यांचं ते इथेच तुम्ही सांगितलं ना गाडगे बाबांच्या इथे तिथे महाराजांच्या त्या रस्त्यावर ते दुकान होतं पेंटर. रोकडे पेंटर त्यांना काय म्हणायचे मला कळलं नाही. परंतु ते काम करायचे. त्यांची ती मुलं जी आहेत ती नकाशे वगैरे काढणे, जमिनी इकडच्या त्यांना कोणाला विकत घ्यायचे असेल ते घर बांधणं किंवा काय हे असं त्यांच्या पद्धतीनं. त्यावेळेला ते शिवाजी रोकडे म्हणून होते. ते त्यांनी HD गाडी घेतली होती म्हणजे गावा 2 जग. ते एवढं कौतुक असायचं आम्हाला त्या म्हणजे त्याने ते किक मारणार ते बसणार हे सगळे बघायला वगैरे सगळे. तर ही अशी सगळी भरपूरची पूर्वी गंमत. लग्न म्हणजे कशी ती लग्नसुद्धा आता तुमच्याकडे हे लॉन्स वगैरे सगळे झाले. मोठे पूर्वी ते डिवारे मंडपवाले अंडे अशी काही काही ती नावं होती बरं. आणि मग ते पिंप असायचे मोठे पिंप रंगीत त्याच्यामध्ये ते दगड धोंडे टाकून ते बांबू उभे करून रस्त्यावरच तो मंडप असायचा. आणि मग रस्त्यावरच ते लग्न वगैरे असायचं. आणि मग सगळे मग जेवायला बसणार. मग सुरुवातीला लाडू असायचे, बुंदीचे लाडू. मग ते लाडू जे आम्ही म्हणजे सगळेच मुलं इकडे एक खिशात तिकडे एक खिशात टाकायचे. मग सगळ्यांना कळायला लागले हे लाडू फारच संपतात. मग त्यांनी लाडू सोडून दिली, बुंदी ठेवली. आता बुंदी किती नेणार, जेवढी खायची तेवढी खा. बुंदी घेणार कसे कपडे खराब होतात. तर हे अशा सगळ्या गमती ज्या आहेत त्या अगदी खरं आहे. म्हणजे एक छानसं टुमदार गाव तुम्ही जे सगळं आठवण करताय. फार तर झालं तर आपलं मेन रोडला काय खरं मेन रोड बाकी दुसरं काही नाही. मेन रोडच काय कपड्याची दुकानं जी होती तिथे फार तर भगवंतरावचं हॉटेल. ते पुढे ते गेलं मग तो भगवंतराव चहा आले तिथे. ते मला ते प्रभात सिनेमाच्या समोर दत्त टी हाऊस होतं. तिथे गोल भजी मिळायची.
आता मिळतात की नाही मला कल्पना नाही. किंवा ते नूर मोहम्मद वगैरे ते दहीवडे म्हणायचे. दहीवडे मिळायचे. त्याला दहीवडे का म्हणतात हा ते अजूनही माहिती नाही. प्रश्न पडलेला आहे. कारण मुंबईला गेलो आम्ही जेव्हा दहीवडे म्हटल्यानंतर दह्यात आणि तो वडा असायचो. आता तेच असतो, पण आमचा हा दहीवडा हा थोडासा तळलेला पिवळ आणि त्याच्या दह्याचा काय म्हणजे कुठे दिसतच नव्हतं. पण दहीवडे म्हणजे आजही मला ते आवडतात खायला. आणि जिलेबी आणि म्हणजे नाश्ता काय तर दहीवडे, जिलेबी, काय दूध. पांडेंचं दुकान होतं, पूर्वी ते एकच होतं दुकान मेन रोडला. मग तिथे कलाकंद, श्रीखंड वगैरे ते आणि पानावर द्यायचे ते. पानावर वगैरे ते द्यायचे. ते भगवंतराव वगैरे जे फार पुढे आले, मग ते मिसळ वगैरे ते फार पुढच्या काळामध्ये झालं खरं म्हणजे. आणि मग तो दहीपूल होता, तिकडे ते भांड्याची दुकानं वगैरे हे सगळं चाल. आणि पाऊस खूप आला किंवा मग पूर बघायला मग आम्ही म्हणतो नारो शंकराच्या घंट्याला पाणी लागलं. म्हणजे खूप झालं. आता कधीतरी आम्ही जायचं बघा, खूप पाणी आहे. पण म्हणजे दुतोंड्या मारुती वगैरे तर ते बुडायचे, पण नारो शंकराच्या घंट्याला म्हणजे गावात पाणी शिरलं बॉस. हो, असं सगळं ते हे असायचं. आणि अगदी आनंदशीर असायचं सगळं, काही कुठे गडबड नाही, काय नाही. बरं कवाल्या वगैरे व्हायच्या. तुम्हाला पण कथडा वगैरे जे आहे ना, तिथे ते जॉनी वॉकर वगैरे यायचे. त्यांचे दिलीप कुमार वगैरे तर ते आपल्या इकडचे देवळाली भागातले. आणि नंतर त्यांच्या गंगा जमुनाच्या शूटिंग बिटिंग ते पण देवळाली भागात झाले. तर ह्या सगळ्या त्या जुन्या गोष्टी होत्या. आणि क्राईम असा काही फारसा नव्हता. एखाद्याला असा नुसतं चाकूने थोडंसं मारलं म्हणजे फारच मोठा दादा झाला. तर पण आपली नंतर प्रगती होत गेली. बरोबर. मग आपले प्रगती झाल्यानंतर आपले जे चाकू सोरे बाजूला पडले, मग आपले आता छोट्या छोट्या काय त्या पिस्तूल आल्या, मग आणखीन प्रगती झाली. मग स्टेनगन आली, मग आणखीन आपल्यात प्रगती झाली. मग आपण बॉम्ब आला. तर आता ती गोष्ट ते प्रगतीची वेगळी आहे. पण त्यावेळेला लाठ्या काठ्या आणि त्यावेळेला ह्या असायच्या व्यायामशाळा वगैरे, ते नारायणराव कानडे वगैरे तिथे असायचे चौक मंडईमध्ये. आणि ते व्यायामशाळा वगैरे आणि बोहडे निघायचे. बोहडा असायचं, अगदी खरं. आणि ते आमचे ते भीमराज कमोद म्हणून होते, ते त्यांची बॉडी वगैरे, त्यांचा मुलगा अशोक वगैरे आहे, तो त्यांची चांगली बॉडी वगैरे असायची. आणि मग ते मोठं ते काय ते दशमुखी रावण वगैरे ते मोठं जरा वजनदार असायचं ना. मग ते घेऊन तो बोहडा वगैरे ते सगळं ते बोहडा बघायला. आणि ही गर्दी असायची वेगवेगळे. पण ते छान होतं एकंदरीतच. आपण बघतोय टीव्ही फिव्ही काय नव्हतं आमच्याकडे त्यावेळेला. हे सगळं होतं, अगदी खरं, आनंदाचं सगळं होतं. आपण बघतोय की साहेब या आठवणीत सुद्धा किती रमतायत आणि किती छान त्यांना आठवतंय सगळं त्यांचं बालपण. अगदी गावातल्या नावांसकट, लोकांची नावं, माणसं कोण काय करत होतं, आणि सगळ्या अनुषंगाने नाशिकच्या अतिशय रम्य आठवणी आहेत, नाही का? या खूप रम्याने खूप आनंद वाटायचा. बरं, कसली चिंता काहीच नव्हती. बालपण रम्य ते बालपण जे आहे. या काळातला नाशिकचा USP म्हणून काय म्हणाल तुम्ही? की जसं आता म्हणालात की रम्य होतं, तर अगदी त्याचं आपण म्हटलं की हाच एक पॉईंट नाशिक म्हणून आपण ओळखला तरी चालेल त्या काळातला, की शांतता होती, रम्य पण होतं. आणि तिथे जास्त बघायचं म्हणजे आपलं महानगरपालिकेची बिल्डिंग, म्हणजे नगरपालिकेची त्यावेळेला ती एक बिल्डिंग, आणि ते घड्याळ, ते तिथे भोंगा वाजणे, आणि मग आपलं ते काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर, हे सगळ्या मंदिर, बरोबर. आणि बाकी मग शेतीवाडी सगळी. आणि मग काय थोडं झालं तर मग ते इकडे तुमचं मेन रोडला जाणं म्हणजे खूप झालं. पाण्याचं दुकान आणि ते थिएटर, विजयानंद, चित्रमंदिर, मधुकर, हेमलता, प्रभात, विजयानंद, तिथे सिनेमा. चित्रमंदिरला कुठेतरी तो आपला ना मुघल आझम सिनेमा लागला होता. आणि आम्ही नाशिकला आलो की आमच्या आईची आजी ती आम्हाला 4 पानाने, 5 आने, 7 आने, 8 आने काहीतरी द्यायचे. आम्ही ते एक सिनेमा बघायचा वर्षातून. पण त्यावेळेला हा मुघल आझम आला आणि नवीनच तिकीट आलं त्याचं. तिकीट पूर्वी कसं एवढं तिकीट असायचं लाल. आता मुघल आझम आला तर ते एक बुकलेट सारखं झालं, त्याच्यावर हा फोटो, तो फोटो. आता ते नवल
मग 7 रुपयाचं तिकीट आम्हाला आमच्या मामाने काढून दिलं बरं. मुघले आझम बघण्यासाठी, आणि आम्ही जाऊन मुघले आझम तिथे बघितला. ते 7 रुपये तिकीट म्हणजे खूप फार झालं. डोक्यावरून पाणी गेलं. खूपच झालं. खूपच पैसे. आणि ते खास तिकीट, ते तिकीटही खूप दिवस आम्ही ठेवलं, जपून ठेवायची अगदी. तर हे अशा त्यावेळेच्या अगदी सगळ्यांच्या हृदयाला भिडतील अशाच या आठवणी मला वाटतं साहेब सांगतायत, आणि आपण सुद्धा आपल्या बालपणात जातोय आणि हे सगळं आपल्याला देखील आठवतंय. तर इतकं सुंदरसं असं नाशिक, टुमदार असलेलं, की जिथं रम्य होतं, सगळे एकमेकांना ओळखत होते. या नाशिकची ओळख ब्रिटिशांना सुद्धा चांगलीच लागली होती, आणि मग त्यांनी स्ट्रॅटेजिकली इथे डिफेन्स हब केलं, देवळालीचं रेल्वे स्टेशन आणलं. याचं कारण असं आहे की नाशिकची हवा एक तर जे आहे आपण पाहिलं की सह्याद्रीची डोंगर्स वगैरे आजूबाजूला आहेत, आणि म्हणजे पूर्णपणे गर्द नाही परंतु आहेत, त्याच्यामुळे वातावरण. आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या जे आहेत गंगापूर डॅम वगैरे, पण त्याच्यानंतर सगळे डॅम्स वगैरे झाले. आता मुंबईचे सुद्धा डॅम्स वगैरे जो आहे, पहिल्यांदा तानसा झाला, नंतर वैतरणा झाला, मोडक सागर म्हणून. आणि ह्याची ही जी हवा वगैरे जी आहे, अर्थात त्याच्या मोडक सागर व्हायच्या अगोदरपासून हवा वगैरे चांगली होती. आणि विशेषतः हे ब्रिटिशर्स वगैरे जे होते, हे जिथे हवामान चांगले आणि व्यवस्थित असायचे, तिथे मग पुणे असेल, बँगलोर असेल, देवळाली असेल, अशा ठिकाणी त्यांची मेन इन्स्टॉलेशन्स त्यांनी ती निर्माण केली, आणि ते कौतुक निश्चितपणे ते होतच. परंतु त्या जोडीला आणखीन एक गोष्ट होती की पूर्वी जर कुणाला जर TB वगैरे जर झाले तर सॅनिटोरियम तिथे निर्माण झाले देवळालीला, आणि तिथे लोकांना आणून ठेवायचे. ते कशासाठी? तर ही हवा कोरडी, मुंबईची हवा जी आहे ही दमट आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, आणि इथे हवा कोरडी. म्हणून TBचे पेशंट्स वगैरे असतील तर त्यांना इथे जे आहे खास करून तिकडे ठेवायचे, किंवा कुठल्याही आजारी माणसाला ठेवायचे. आणि एक सरकारी दवाखाना म्हणून असायचा त्यावेळेला. आता ते मोठं झालं तिकडे तिकडे, पण ते जुन्या ठिकाणी होतं ते सरकारी दवाखाना. त्याच्यात माझ्या आईचा सुद्धा मृत्यू झाला. आणि बस त्या हॉस्पिटल आम्ही दवाखाना, सरकारी दवाखाना म्हणजे मोठा 10-15 जरा असतील रूम, तर हे असे तिथे ते म्हणजे हवा चांगली हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि म्हणून तिथे ब्रिटिशर्स वगैरे आले, आणि सगळे. आणि हां, पांडवलेणी काय अर्थात ते आता आम्ही ते म्हणत जात नाही त्याला काय म्हणायचं ते, पण आम्ही ते लहानपणी पांडवलेणी म्हणायचे. ह्या इथून मधला ते आग्रा रोड म्हणजे कसे किती 2-3 आग्रा 4 रोड आग्रा रोड आहेत आता. तो आग्रा रोड बोलतो, त्याच्या अगोदरचे 2-3 आग्रा रोड आहेत. तर एक तो जो आहे ना ख्रिश्चन मिशनरीचं हॉस्पिटल, तो एक आग्रा रोड आहे. तो पुढे तर त्याच्या अगोदर एक मारुतीचं मंदिर होतं, मग तिथे आम्ही सगळे जमणार. आणि 1 आणा किंवा अर्धा आणा तास सायकल असायची. मग ते सगळे 7-8-10 मुलं जमलो की ते तिथे सगळे जमणार. आणि मग आमची आता मोठी ऑलिम्पिक शर्यत म्हणजे काय, पांडवलेणीला जाऊन यायचं सायकलवरून, हा मोठा कार्यक्रम आमचा. मग ते सगळे आम्ही ते त्या सायकलवरून चालले पांडवलेणीला, पोचलो पांडवलेणीला, मग तिथून परत आलो. म्हणजे पैसे असले अर्धा आणा वगैरे तर हा सायकल म्हणजे बऱ्याच गोष्टी. म्हणजे खरं तर साहेब आज जी सायकल मुवमेंट आपण नाशिकमध्ये बघतोय त्याची सुरुवात तुमच्या लहानपणीच झालेली दिसते. किती सगळी सायकलची दुकानाचे असायचे, आणि अर्धा आणा 1 आणाला तास कोणी घेऊन जा. आता तर काय प्रत्येकाच्या घरात सायकल आहे. सायकल काय आता तर 2 व्हीलर तर असलीच पाहिजे. अगदी खरं. आता अशी परिस्थिती. तुम्ही आग्रा रोडचा उल्लेख केलात, आणि नाशिक मुंबई कनेक्टिव्हिटी ही व्हायला पाहिजे हे याचा आग्रह तुम्ही धरलात, आणि मग तो 4 लेन झाला, आणि मग फ्लायओव्हर झाला, आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. त्याचबरोबर गोल्डन ट्रायंगल असो किंवा विमानतळ असो, एकंदरीत या सगळ्या कनेक्टिव्हिटीच्या किंवा दळणवळणाच्या ज्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने नाशिकच्या बाबतीत केल्यात, तुम्हाला काय वाटतं की आजच्या नाशिकला या सगळ्याचा हातभार कसा लागलाय? असं आहे की मी तुम्हाला एक सांगतो की मी मुंबईला 20 वर्ष नगरसेवक होतो. त्याच्यामध्ये 2 वेळा मी महापौर होतो. 1980ला पहिल्यांदा
बॉस्टनच्या महापौरांनी आम्हाला निमंत्रण पाठवलं होतं. त्यांचं 350 टी पार्टी म्हणून कार्यक्रम तिथे असतो. आणि तिथून मग युरोपमध्ये फिरणं, रशियामध्ये मी 2 वेळा गेलो आणि सगळीकडे मी फिरायचो आणि मी बघायचो की काय यांचं, आपण कुठे आहोत, यांचं कसं, हे काय आहे, आपल्याकडे असं असलं पाहिजे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा आम्ही बरंचसं ते काम करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ हे जे ट्रॅफिक आयलंड्स जे असतात मुंबईचे आणि इथले सुद्धा, हे ट्रॅफिक आयलंड्स खाजगी लोकांना घेऊन सुरू करून घेणं वेगवेगळ्या लँडस्केपर्सकडून, ही माझी कल्पना ती मी राबवली. त्यावेळेला 22 म्युन्सिपल वॉर्ड होते. महापौर म्हणून मी जायचो आणि प्रत्येक ठिकाणावरून तिथून तिथल्या कोण मिलवाले असतील, कोण मोठे रेस्टॉरंट, हॉटेलवाले, संस्था, त्यांना सांगायचो की तुम्ही एक हे आयलंड घ्या. आता काय असायचं की हे सगळे जे ट्रॅफिक आयलंडचे स्टिरियोटाईप असायचे, त्याच्यामध्ये कोण पाणी द्यायचं नाही, काही नाही, ते सगळं गचाळा दिसायचं. त्यानंतर रेलिंग्स वगैरे कशा तरी लावलेल्या. मी महापौर झाल्यानंतर सगळ्या रेलिंग्स काढून टाकल्या चौपाटीवरच्या, विशेषतः की पाणी दिसलं पाहिजे. परदेशामध्ये असं पाणी दिसतं आणि आनंद आहे, तर ते सगळं बंद होतं. तिकडून असं त्या बाजूला मध्ये इकडे रेलिंग टाकून बंद केले, एक काढून टाकलं ते सगळं. हुतात्मा स्मारकासारखं जे सुंदर हे बनवलं. गार्डन्स जे आहेत त्यासुद्धा आम्ही सांगितलं की तुम्ही घ्या, छोटीशी तुमची पाटी लावा, मेंटेन बाय JRD टाटाने सुद्धा एक गार्डन आमच्या सांगण्यावरून बोरी बंदरला केली आणि ते नेहमी आम्ही दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेला तिथलं म्हणजे आता थोडंसं विषांतर होतं म्हणून सांगतो, तिथे मोठे शंडलियर्स होते असे त्या कॉलमवर, इथून एवढे मोठे, आणि काही चोरीला गेले होते. तर JRDने त्यातला एक जो शिल्लक राहिलेला होता तो जमशेदपूरला पाठवला आणि तिथून तसेच शँडलियर्स सगळीकडे आले केले. तर ती जी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या होत्या की आपल्याला हे सगळं करता येतं. साफसफाई, सुंदर मुंबई, मराठी मुंबई हा माझा नारा होता त्यावेळेला. तर मी इथे भोगे म्हणून इथे होते, म्युन्सिपल कमिशनर, आणि त्यांना मी सांगितलं हे असं करायचं तुम्ही. थोडंसं जे तुमचं जे फारच कोणी कुठे येतो, थोडंसं अनऑथराईज असेल ते तुम्ही जरा बाजूला करा. नेहमीप्रमाणे नगरसेवकांचा विरोध झाला, पण काही काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मग आम्ही ते केलं. आणि मग भोगेंना सांगून ते हे जे ट्रॅफिक आयलंड्स वगैरे सुद्धा ते त्यावेळेला ते सगळे झाले. परंतु नंतर डबल लेन झाला रस्ता, परंतु मी असं बघायचो की पुण्याच्या बाजूला 4 लेन झाला, तो पार कोल्हापूरपर्यंत झाला, पुढे सुद्धा झाला. सगळ्यात जुना म्हटलं तर माझ्या दृष्टीनं मुंबई आग्रा रोड महत्त्वाचा रोड, आणि तिथे मात्र तो 2 पदरी आणि ॲक्सिडेंट आणि ते काय तुम्हाला तेच प्रॉब्लेम सुरू. मी म्हटलं कुठल्या जहान पर कळायचं नाही मला. त्यावेळेला जो 2001-2च्या दरम्यान काहीतरी हे आलं होतं कुंभमेळा, त्यावेळेला मी प्रयत्न केले, परंतु तो 4 लेन काही झाला नाही. का होत नाही हे पण मला कळत नाही. त्यामुळे मला कळायचं पण नाही हा रस्ता कोणाचा आणि तो रस्ता कोणाचा. माझ्याकडे PWD जेव्हा आलं 2004ला, आणि मी म्हटलं की हे आता करायचंच आपल्याला. आणि मग मी लक्षात घेतलं की काय झालं, आणि मग दिल्लीपर्यंत जे आहे हा 4 लेन करायला घेतलाच. आणि एवढंच नाही, हा जो काय म्हणतात तुमचा फ्लायओव्हर जो आहे तो सुद्धा जे आहे त्याच्यासाठी 1 वर्ष रखडलं काम. कारण त्याच्या नेहमीचा फ्लायओव्हर आणि त्याच्यात 150 कोटी रुपयाचं अंतर होतं, जास्त खर्च लागत होतं करायला. जरा थोडंसं काकू करत होते, टाळता आलं तर बरं. ते समीर भुजबळ आपले खासदार होते, त्यांना ते आम्हाला सांगायचे बा पाणीपतला फार सुंदर बांधला. मी पाठवलं त्याला तिकडे दिल्लीवरून, जा पाणीपतला जाऊन. नाही डॅडी हे बरोबर नाही, हे आपलं तुमचं जे आहे तुम्ही ते म्हटलं असंच करावं, दिसायला सुंदर दिसलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो आशियामधला हा दुसरा असा पूल, सगळ्यात मोठा लांब भारतातला त्यावेळेला पहिला लांब, त्याने किंवा वेगळ्या डिझाईनचा, खाली पण त्याला आनंददायी, वरती आनंददायी. आता खूप ठिकाणी ते झालं. आणि त्या पुलावरून एका वेळेला 100 टनाची गाडी जाऊ शकते, एवढी ते मजबूत आहे. तर मी म्हटलं हे अगोदर आपल्याला 4 लेन केल्याशिवाय कनेक्टिव्हिटी ही पहिल्यांदा पाहिजे. कनेक्टिव्हिटी आपल्याला काय काय असू शकते, तर महत्त्वाची कनेक्टिव्हिटी अर्थातच रस्ता. नंतर गांधी जुनं विमानतळ गांधीनगर, तिथून फार पूर्वी मी 16-17 सीटरचं विमान असायचं मुंबईला, अगदी सुरुवाती. त्यावेळेला ठीक आहे जायचो मी, कारण खूप वेळ लागायचा, कधी कधी जायचो मी.
पण मग ते बंद झालं आणि मग इथे आपल्या ओझरला जे आहे HLचं ते सुरू झालं. पण HLला सुद्धा आम्ही यायचो, मी उतरायचो गव्हर्नमेंटच्या प्लेनने किंवा हेलिकॉप्टरने आणि मग ते बघून मग असं नाही म्हटलं आपलं पण चांगलं असलं पाहिजे. देशमुख म्हणून मला असं वाटतं HLचे काही MD वगैरे होते आणि मग त्यांना आम्ही सांगून भेटून ते बँगलोरला जाय, हे ते इकडे मिटिंग तिकडे मिटिंग, ती कशी तरी जागा मिळवली. आता जागा मिळवली तर पैसे कुठे आहेत आता? एक यायला 200 300 400 कोटी रुपये लागतात, कोण देणार आम्हाला तेवढे पैसे एवढे? आणि मग मी तुम्हाला सांगतो की PWD आणि पर्यटन याच्या माध्यमातून बांधलेला भारतातला हा एकमेव विमानतळ, जो PWDने स्वतः बांधलं आणि त्याचं अनेक त्याचे जे आहेत डिझाईन्स आणले आणि मी आणि समीर भाऊ आम्ही जे आहे हेच डिझाईन आपल्याला करायचं करून आणि प्रफुल्ल पटेलने सुद्धा त्यावेळेचे ते हवाई जहाज मंत्री होते. तर त्यांनी सुद्धा कौतुक केलं की अतिशय सुंदर झालं. आणि अर्थात नंतर असं झालं की नाशिकवाल्यांना उलटं तिकडे अर्धा तास जा, 1 तास बसा, दुसरा तास, तर इथे ते 2.5 तासात जायला लागले रस्त्यावरून. त्याच्यामुळे त्याचं परत त्याचं काही थांबलं होतं काम. आता ते परत बँगलोरकडे तिकडे सुरू झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणं एखादी आपण सोय ज्या वेळेला करतो ती आज नाही उद्या 2 वर्षांनी 5 वर्षांनी 10 वर्षांनी ती अतिशय उपयोगी पडते किंवा म्हणजे कमी पडेल म्हणून आम्ही ते केलं. मी रुद्रावन म्हणून काही तिथे गेलो होतो स्वित्झर्लंडला आणि मी पाहिलं एक आगगाडी चाललेली, ती अशी सरळ वरती चालली एकदम आगगाडी. म्हटलं अशी वरती कशी चालली आगगाडी ही? गेलो आम्ही त्याच्यातून आणि मग वरती त्या प्लॅटफॉर्मवर टॉपवर गार्डन वगैरे सगळी होती बरोबर. त्याच्यातून म्हटलं अरे विचित्र, हे आपल्याकडे करा आहे बरं का कुठेतरी. आणि नेमकंच मला पर्यटन आणि PWD माझ्याकडे आणि मी म्हटलं आपण सप्तशृंगी गडावर करायचं. अडचणी खूप तुम्हाला माहिती आहे. टेलिग्राफवाल्यांची लष्कराची परमिशन आणा, तुमच्या फॉरेस्टची आणा, 1732 परमिशन मग त्या आणल्या, ते केलं. आणि आज आपण पाहतो या देशातलं एकमेव फ्युनिक्युलर ट्रॉली आहे की जी आरामात जाऊ शकते वरती. अगदीच अडचण काही निर्माण झाली तर बाजूला उतरून पायऱ्याने आतमध्ये खाली माणूस येऊ शकतो. केबल कारमध्ये ते शक्य फार अवघड जातं. आपण पाहिले कधी कधी बंद पडले तर त्या केबल कारनं माणसांना काढायचं कसं काय हाच प्रश्न. पण फ्युनिक्युलर ट्रॉली नाही. मी दुसरा प्रयोग अजय मलंग किंवा मलंगड आपण काय म्हणा तुम्ही तिथे सुरू केला होता, परंतु तो काही पूर्ण काही झाला नाही. तर त्याच्यानंतर मग म्हटलं कुंभमेळा येतोय म्हणजे मागचा 15, तर मग कसं काय करायचं कुंभमेळ्याचं. तर मग ताबडतोब PWDचा परत मला उपयोग झाला आणि आउटर रिंग रोड आणि इनर रिंग रोड ज्याची चर्चा खूप वर्तमानपत्रामध्ये चालायची, पण मी ते कधी केलं कोणाला कळलं सुद्धा नाही. बाहेरच्या बाहेर काम करून पोरं करून म्हटलं जास्ती बोललं की तुम्हाला माहिती आहे नको राजकारणामध्ये माडथळे वगैरे आपलं करून घ्या काम. कावनाईपासून डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. तो रस्ता सुद्धा आम्ही केला. कावनाई जिथे पहिल्यांदा कुंभमेळा भरायचा तिथे कितीतरी सुंदर काम जे आहे ते पर्यटनाच्या आणि PWDच्या माध्यमातून आम्ही केलं. त्याच्यानंतर हा तुमचा त्र्यंबकेश्वरचा रस्ता पूर्वी जास्त वेळ लागायचा, पण तो सुद्धा आम्ही ग्रीन कॉरिडॉर केला आणि तुम्हाला पाहता सुंदर रस्ता झाला. तिथे जे आता जे रिसॉर्ट वगैरे झालेले आहेत ते परदेशाच्या तोडीचे झालेले आहेत. अतिशय आनंद आणि लोक येतात आनंद. आणि मला नेहमी असं वाटलं की आपली तुलना ज्या परदेशातल्या एखाद्या गावाबरोबर शहराबरोबर आपली तुलना असली पाहिजे. बाकीच्यांच्या बरोबर काय आपली तुलना करा. एक ईर्षा मनामध्ये एक अटॅचमेंट एक जे आहे ह्या नाशिक माझा जन्माला मी इथे आलो, जरी माझी कर्मभूमी पूर्णपणे मुंबईत राहिली, शिक्षण असेल, महापौर असेल, आमदार पण तिथेच झालो, तरी सुद्धा ते प्रेम जे आहे आपल्या याच गावावर हां ते राहतच. आणि त्या भावनेतून जे आहे आम्ही ते काम सुरू. मग त्याच्या पाठिंबाचा उद्देश काय होता की एक तर परमेश्वराने आपल्याला ही गोदावरी नदी दिली अगदी. ती फार सगळ्यात जुनी आणि फार सगळ्यात मोठी आहे भारतातली म्हणतात. आणि 5-7 जिल्ह्यातून ती जाते. आणि तिथे म्हणजे जे काय त्याची कथा, पौराणिक कथा म्हणा, सत्यकथा, आता
त्याच्यात मी काही जात नाही, परंतु प्रभू रामचंद्र आपल्या पूर्ण फॅमिली सहित इथे राहिले राहिलेले. कारण हवा चांगली, पाणी शुद्ध, हो आणि ती जी कृपा जी झाली त्याच्यामुळे सगळ्या देशभरातले लोक आणि माता देशभराचे लोक सुद्धा येत आहेत. तिथे येतात. म्हणजे धार्मिक पर्यटन जे आहे, बरोबर. मग ते मंदिरात जाणं वगैरे, मग त्र्यंबकेश्वरला जाऊन ते काय ते नारायण नागबळी वगैरे जे काय विधी करतात ते काय करायचं असेल ते, किंवा कुंभमेळा, तर अशा रीतीने एक धार्मिक पर्यटन म्हणून नाशिक फार पुढे आलं. परंतु लोक आले की परत जायचे. मी म्हटलं पर्यटनामध्ये जर आपल्याला वाढवायचं असेल, आणि पर्यटन हा माझ्या दृष्टीने जगातला पहिला किंवा दुसरा क्रमांकाचा उद्योग आहे. कारण पर्यटन म्हणजे असं आहे की पूर्वी जे चारोधामला जायचे किंवा इकडे जा तिकडे जा, मंदिराकडे जा तिकडे, हे एक प्रकारचं पर्यटन आहे. पर्यटनच होतं. खरं आहे, अगदी खरं आहे. दिल्लीला जा किंवा अष्टविनायकाला जा, काय धार्मिक पर्यटन. धार्मिक पर्यटन. पण ते एका दिवसात नको, ते दर्शन घेतलं की थांबले पाहिजेत. आणि म्हणून आम्ही बोट क्लब केला. तोही बंद होता, आता आम्ही परत सुरू केला. आणि गर्दी एवढे होते की लाईन लागते तिथे. आणि तिथे जे आहे ते ग्रेप पार्क केलेलं आहे, अतिशय सुंदर. आणि अजूनही ते कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे. त्याला आम्ही भारत सरकारकडून पैसे आणलेले होते, अजून चालू आहे. त्याला आणखीन लागतील, आम्ही ते खर्च करू. परंतु अतिशय सुंदर असं एक स्थळ जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, की तिथे ते राहू शकतात लोक. आता तिथे शूटिंग्स वगैरे अनेक सुरू असतात, चालू आहे. मग तिथे थांबले पाहिजेत. एक दिवशी शिर्डीला जाऊन आले पाहिजे, एक दिवशी सप्तशृंगी गडावर जाऊन जगदंबेचं आपल्या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन आले पाहिजे, ते फ्युनिक्युलर ट्रॉली पाहिली पाहिजे. मग आपले जे सामंत वगैरे आणि या सगळ्या मंडळींनी जे आहेत वायनरीज सुरू केल्या, आणि वाईन टुरिझम त्यांनी सुरू केलं. एक दिवस ज्यांना तिकडे पाहिजे ते तिकडे सुद्धा जाऊ शकतात. अशा रीतीने नाशिकात आलेला माणूस हा 3-4 दिवस इथे राहिला पाहिजे, तिथल्या त्या हॉटेलमध्ये तो राहील, बरोबर, तिथल्या रेस्टॉरंटमध्ये तो जेवणार, फुलं वगैरे तो विकत घेणार, कपडे लत्ता विकत घेणार, तो पेट्रोल पाणी घेणार, कदाचित गाडी तो भाड्यानं घेणार. हे सगळे जे आहे हे तो पैसे इथेच खर्च करून जाणार. तुम्ही सुद्धा गेला, मुंबईला गेलात किंवा दिल्लीला गेलात किंवा अष्टविनायकाला, पैसे खर्च करून येतात, बरोबर, समजलं ना. कारण तो एक भावना असते की आपल्याला इथे राहायचं, खर्च करायचा, आणि खर्च तो पैसा जातो कुठे, तो पैसा येतो शहराकडे, जिल्ह्यामध्ये तो पैसा येतो. म्हणून हे पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने जे आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही तो विमानतळ सुद्धा केला की इथे लोक परदेशातून सुद्धा आले पाहिजेत, बरोबर, उद्योगधंदा चांगला वाढला पाहिजे. पण एक तुम्हाला मी सांगतो, ह्या उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये एक 10-15 वर्षापूर्वी मी एक मिटिंग घेतली. त्यावेळेला द्वारका हॉटेल म्हणजे नंतरच्या काळातलं सगळ्यात मोठं ते हॉटेल म्हणजे ते द्वारका हॉटेलच होतं. तेही आता ते तोडलं तर काय माहीत. मग तिथे एकदा मिटिंग घेतली होती, अनेक लोकांना बोलवलं होतं. म्हणजे हे बिल्डकॉनवाले होते, इतर सगळे होते, म्हणजे आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आता, त्यावेळेला आम्ही एक ते MET कॉलेज आमचं तयार केलं होतं आम्ही, भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रपती प्रतिभाताई पवार वगैरे सगळे आले, गव्हर्नर साहेब होते, पवार साहेब होते, विलासराव मुख्यमंत्री होते, आणि ते सगळ्यांना भावलं होतं की फार सुंदर असं ते वातावरण वगैरे. तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की हे पहा की पुण्याला आपण एज्युकेशन हब म्हणून बघतो, हो, पण नाशिकमध्ये सुद्धा बाण स्कूल, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या काळामध्ये भोसले मिलिटरी स्कूल आलं, नंतर ते HPT कॉलेज, पेठे हायस्कूल, रुंगटा हायस्कूल, अशा शाळा चांगल्या होत्याच. बॉईज टाउन होतं, इथे पण शाळा होत्या. पण नंतरच्या काळामध्ये हे सगळं बंद पडलं. तर मी त्यांना सांगितलं की जगामध्ये मी अनेक वेळा मी गेलो, तर स्पेन किंवा पोर्तुगालमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेत कुठेतरी मी अशी पाहिलं की 2 शहरं अशी होती की तिथे त्या शहरामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त एज्युकेशन, शिक्षण, म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, आणि सगळी मुलं मुली शिकायला. मग दुसरं काय, तर मग रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणार म्हणून रेस्टॉरंट, कपडे पाहिजे म्हणून ते, पुस्तकं पाहिजे म्हणून ते, बूट पाहिजे म्हणून ते. तर अशा रीतीने तर मी म्हटलं तुम्ही सुद्धा इथे
हे आपल्या इथे तुम्ही चांगले हॉस्पिटल्स काढा, बरोबर. मेडिकल टुरिझम झालं पाहिजे, हवा चांगली आहे. तुम्ही चांगल्या शाळा आणि कॉलेजेस काढा, एज्युकेशनल हब झाला पाहिजे. वाईन मार्ट्सचे ते करा, शेतीवर आधारित उद्योगधंदे काढा, पर्यटनावर आधारित उद्योगधंदे काढा. फक्त एक करायचं नाही की जवळपास धूर फेकणारे कारखाने काढायचे, IT पार्क्स वगैरे करा, हे सगळं करा. आणि खरं आहे ना, त्याच्यानंतर पाहिलं आपण अनेक हॉस्पिटल्स चांगली आली, अनेक शाळा कॉलेजेस चांगल्या आल्या, अनेक जे आहेत. आता एक फ्लावर गार्डन केली कोणी, किती सुंदर केली. म्हणजे पर्यटनाचा त्याला एक आला की पर्यटनामध्ये हे आपण कर, कोणी नाणे जमा करतोय, कोणी काय. तर पर्यटन थोडं हळूहळू वाढायला लागलं, कोण बोट क्लब वगैरे. तर अर्थात हे काय इथेच थांबतं अशातला भाग नाही. विकास हा फार मोठी गोष्ट आहे, ऑनगोईंग आणि ते ऑनगोईंग प्रोजेक्ट जो आहे आपला हा चालू राहतो. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही बघताय की जितकं साहेब हे पूर्वीच्या नाशिकबद्दल भरभरून बोलतात, तितकंच आजचं जे नाशिक आहे की त्यांनी जे घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा कार्यभाग राहिलेला आहे, तर त्याबद्दलही ते तितक्याच आत्मीयतेने बोलताना आपल्याला दिसतात. साहेब, आपण मुंबईत बरंचसं काम केलं, मुंबईमध्ये पण तुमचा हातभार लागला ती घडवण्यामध्ये. पुणे आपण जवळून बघताय, तुम्ही इतर परदेशातली पण शहरं बघितलीत. तर जो हा ट्रायंगल म्हणतो आपण, गोल्डन ट्रायंगल, या तुलनेत नाशिक तुम्हाला कसं वाटतंय की सध्या नाशिक कुठे आहे आणि आपल्याला इथून पुढे जायचं असेल तर काय करावं लागेल? असं की आज सुद्धा नाशिक हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्यांसाठी. बरोबर. आज तुम्ही मुंबईच्या लोकांना जे आहे शनिवार रविवार किंवा महिन्यातून 1-2 बाहेर जायला, लोणावळ्याला जाण्यासारखी परिस्थिती नाही राहिलेली. सगळे आता इगतपुरीला आणि इकडे तिकडे तुम्हाला भेटतात. अगदी पाऊस पडत असताना तुम्ही इथून गेलात ना, तर त्या घाटामध्ये सुद्धा अशा गाड्या उभ्या राहतात, आणि कोण तिकडे बघतंय पाऊस कसा पडतो. काही डोंगराच्या तिथे सुद्धा जे आहे, पुढे गेलं असं तिथे गाड्या उभ्या आहेत आणि लोक त्या डोंगरावर चढतात. लोकांना जे आहे हे सगळं निसर्ग जवळून पाहायला आनंद वाटतो. तर आमचा हे आहेच की इगतपुरीला आपण एक चांगलं हिल स्टेशन आणखीन बनवायचं. अर्थात तिथे इगतपुरी अशी प्रसिद्ध आहेत पहिल्यापासून, विपश्यना वगैरे अमुक तमुक सगळं आहे, पण अधिक चांगलं ते आपल्याला ते करता येण्यासारखं. त्याच्यामध्ये ह्या करोनामुळे खरं सांगायचं 2 वर्षामध्ये काही काम झालं नाही, कारण आपण जाऊ शकलो नाही, फिरू शकलो नाही, पैशाची चणचण, लॉकडाऊन वगैरे वगैरे. पण तिथे काहीतरी कर. आता तिथे पहिणे वगैरे जे आहे गावाला आपण जातो त्या पावसाळ्यात, किती लोक तिथे, कारण रस्ता चांगला झालेला आहे, त्याच्यामुळे जे ते धबधबे वगैरे बघायला लोकांच्या पावसामध्ये आनंद आहे त्याच्यामध्ये. तर असं आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. आता उद्योगधंद्याच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर नाशिक पुणे रस्ता सुद्धा आपण केला 4 लेन छान झालेला आहे. पुढे आता पुण्याच्या भागामध्ये थोडासा राहिला, तो आपणच केला, हे लक्षात. त्याच्यासाठी खूप भांडण झालं दिल्लीमध्ये माझं, ते कमलनाथ मंत्री होते त्यावेळेला. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आता पुणे नाशिक जे आपण ते फास्ट ट्रेन्स जे आहे त्या सुरू करतो आपण, की जिथे आपल्याला काय तर ते 1-1.5 तासामध्ये सुद्धा आपल्याला पुण्यात पोहोचता येऊ शकतं, ते आपण करतो आहोत. नवीन कामं जे आहेत, अनेक कामं आपल्याला. आता दुसरं म्हणजे आम्ही इथे आपल्याला नाशिकमध्ये आरोग्य विद्यापीठ आहे, परंतु मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंटचं. आम्ही मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आहे. महानगरपालिकेची काही जागा, काही गव्हर्नमेंटची जागा अशी करून जागेची व्यवस्था झाली. आता तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जे आहेत PG डॉक्टर्स, ते आम्ही लवकर सुरू करून, आणि त्याचबरोबरीनं जे आहे हॉस्पिटलची आणि कॉलेजची बिल्डिंग बांधून तिथे 100 खाटाचं जे आहे आपण आपलं 100 विद्यार्थ्यांचं मेडिकल कॉलेज, 450 रुग्णालयांचं खाटांचं रुग्णालय, 15 विषयामध्ये एकूण 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांकाच्या नवीन जागा निर्माण करण्यास आम्ही मंजुरी घेतलेली आहे. आणि चंदीगडच्या मेडिकल कॅम्पच्या धर्तीवर आम्ही एक ते रोल मॉडेल म्हणून आम्ही हे इथे विकसित करणार आहोत. त्याचबरोबर
आता मी नेहमी सांगतो की पाणी जे आहे गुजरातला हो. जाणार ते आपल्याकडे आणा. आणा. तर तो एक प्रयोग जो आहे मी पूर्ण केलेला आहे बरोबर. मांजरपाडा, अगदी. आणि 10 किलोमीटरच्या बोगद्यातून ते पाणी आपल्याला पार पुढे कसं नेता येईल नेता एवढं, आणि त्याच्या पुढे त्याचा प्रयत्न आपण केला. आणि आज सुद्धा आम्ही तो आज प्रयत्न तर सुरू आहे की असे अनेक बोगदे करून आपल्याला तिकडं सगळं पाणी, म्हणजे एवढं पाणी अनेक भागाचा हा पाणी प्रश्न या मार्गाने सुटू शकेल. नाशिकचं नव्हे, मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटतोय. मराठवाड्याचा सुटेल. आणि मराठवाड्याचं सुटताना सगळं पाणी इथूनच जाणार आहे. हो. त्याच्यामुळे आपोआपच नाशिकचे प्रश्न सुटणार सुटणार आहेत. आहेत. आणि त्याच्यासाठी मी कॅबिनेटमध्ये सुद्धा सांगितलं की वेगळा 50-60 हजार कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट तुम्ही बनवा, आणि त्याच्यामध्ये हे वेगवेगळी अनेक असंख्य छोटी छोटी बंधारे बांधायचे, आणि ते सगळं पाणी हे आपल्याकडे आणायचं आणि तिथून पुढे मराठवाड्यामध्ये न्यायचं. बरोबर. तर ते एक मोठं काम आमचं तिथे होणार आहे. परंतु त्याचबरोबर रस्त्यांच्या जाळ्यासाठी सुद्धा आपण अधिक सुविधा आपण उपलब्ध, पूर्वी जिल्हा परिषदेला 36-40 कोटी काय रुपये मिळायचे वर्षाला, आता 750-800 कोटी त्याच्यापेक्षा जास्त वर्षाला आपण घेऊन येतो आहोत. नंतर नाशिक जिल्ह्यातलं सिन्नरचं गोंदेश्वर मंदिराचं जतन करणं, संवर्धन करणं, त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळ विकास, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर विकास, सप्तशृंगीगड विकास, आणखी याच्यावर आपण खर्च करतो. अगोदर केलाच आहे, आणखी तिथे आपण खर्च करतो. त्याचबरोबर मगाशी तुम्हाला मी सांगितलं की अंजनेरीला आपण ट्रेकिंग सेंटर जे आहे इन्स्टिट्यूट ते आपण उभी करतोय, ती सुरू होते हळूहळू. समृद्धी महामार्ग जो आपल्याकडून जातोय नागपूरपर्यंत आणि मुंबईला, तो नाशिकला पूर्वी जोडला जात नव्हता. आता आपण 2 महिन्यापूर्वी खास त्याचे हे करून 200-250 कोटी रुपयाचं बजेट वाढलं त्याच्यात, पण तो आम्ही नाशिकला जोडून घेतला. मग अशी सांगितलं सेमी हायस्पीड रेल्वे, नंतर सुरत चेन्नई मार्ग जो आहे तो नाशिकमधून जातोय. त्याच्यामुळे उद्योगधंदा जो आहे हा नाशिकचा नक्की वाढणार आहे. एक या सगळ्या ग्रोथमध्ये जेव्हा आपण हा नाशिकवर फोकस करतो, परत मुंढेगावला दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा करण्याचा आमचा विचार आहे, आणि खरं म्हणजे त्याच्यासाठी पूर्वी पैसे सुद्धा राखून ठेवले होते, पण कामाला गती मिळाली नाही, हे तर खरंच आहे. भावली धरणाचं जे आहे पर्यटन विकास फार चांगला होऊ शकतो. तुम्ही जाऊन आलो, ते काम आम्ही हातात घेतोय. ओझरखेड धरणाचं सुद्धा वरती काही आम्ही रूम्स ते बांधलेले आहे. नंतर नांदूर मधमेश्वरचं जे आहे पक्षी अभयारण्य, येवला तालुक्यामध्ये ममदापूरला जे आहे तुम्हाला माहिती हजारो हरणं वगैरे आहेत, तर तिथे काही आपण कामं केलेले आहेत, तिथे विकास करतो आहोत. त्याच्यानंतर भावलीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी आदिवासींसाठी, त्याच्यासाठी 50-60 कोटी रुपये आपण खर्च करण्याचा आपला मानस आहे. शिवनाईला जे आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं कॅम्प आपण निर्माण करतो आहोत. अंबडला ट्रक टर्मिनल तयार करायचं आपल्याला. मग औद्योगिक प्रदर्शन आपल्या इथे भरलं पाहिजे, त्याच्यासाठी कन्व्हेन्शन सेंटर आपण मग सांगितलं ते करतोच आहे. त्याच्यासाठी आणखी जागा लागणार आहे. द्वारका ते नाशिक रोड हा 4 पदरीचा उड्डाण पूल हा तयार झाला पाहिजे, तर तिथली जी आहे गर्दी कमी होईल. तर त्यासाठी जे आहे आपण आता प्रयत्नाला सुरुवात केलेली आहे. नंतर पिंपरी सय्यदला जे आहे कृषी टर्मिनल मार्केट, आणि या आरोग्य विद्यापीठामध्येच आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओ महाविद्यालय हे सुद्धा करायचं आहे. नाशिक सिन्नर इगतपुरी तो DMIC कॉरिडॉर जो आहे तो करतोय. किकवी पेयजल प्रोजेक्ट आहे. साधुग्रामला इथे प्रगती मैदानाच्या धर्तीवर काही सुविधा, नवीन नवीन कल्पना येतात. अशा हे कल्पना अर्थात काही आम्हाला सुचतात, काही तुमच्यासारख्या वर्तमानपत्रातून आम्ही वाचतो, काही सुचवतात लोक, त्यातून हे जे आहे आपण करत. आपण बघतोय की खूप मोठी यादी आहे साहेबांच्या हातामध्ये, आणि तेवढं मोठं विजन आहे, आणि हे निश्चित होणार आहे याचा विश्वास पण आहे. हे आपण जेव्हा करतोय तेव्हा नाशिक आणि जिल्ह्याचं एकंदरीत विकासाचं मॉडेलच आत्ता तुम्ही उभं केलं आहे सगळं. तर हे बघताना आता आपल्या नाशकात सुद्धा अगदी शहराचा भाग जरी किंवा आजूबाजूचा बघितला तर लोकसंख्या खूप वाढतीये,
आणि शेजारच्या गावातून आजूबाजूच्या जिल्ह्याच्या भागातून लोक इथे येत आहेत. अशी काही कल्पना आहे का की सॅटेलाईट टाउन्स नाशिकला उभे राहिले, म्हणजे पिंपळगाव एक इंडिपेंडंट सेंटर झालं, निफाड एक इंडिपेंडंट सेंटर झालं, दिंडोरी, पेठ अशी इंडिपेंडंट सेंटर्स झाली की तिथं बेसिक सुविधा आहे, जसं एक उत्तम हॉस्पिटल, एक चांगली शाळा, तिथं येण्या जाण्याचे साधन, अशी एखादी मेट्रो की जी सगळ्यांना कनेक्ट करेल, असा काही सॅटेलाईट टाउनशिप आपल्याकडे एक संकल्प राबवू शकतो का आपण? बा आता वेगळं सॅटेलाईट टाउनशिप असं त्यांना नाव देऊन ते पास करणं आणि ते पैसे खर्च करतात आणि त्याच्यावरच परत डोकं मारत बसणं, ह्याच्यापेक्षा आपल्याकडे ते तयार व्हायला लागले. सिन्नरला असेल, निफाडला असेल, पिंपळगाव असेल, तुमचं कळवण असेल, येवला असेल, अनेक ठिकाणी आपण पाहिलं. ह्या करोनाच्या माध्यमातून जे जे आपल्याला करता आलं, आपण ह्या सगळ्या ठिकाणी जे आहे ग्रामीण रुग्णालय त्याचं जे आहे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. बांधकाम वाढवली, बेड्स वाढवल्या, 53 ठिकाणी आपण ऑक्सिजन हवेतून निर्माण करणार, ऑक्सिजन करणार त्याची संयंत्र बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे लिक्विड ऑक्सिजन तर त्याचे पण आपण जे आहेत मोठमोठे 20-20 किलोचे आणि त्याहीपेक्षा मोठे आता 50 किलोलिटर वगैरे असे 100-200 किलोलिटरचे मोठे मोठे येतात टँक्स वगैरे. तर हे सगळं सुरू आहे. आणि नाशिक जो जर रस्ता तयार झाला, नाशिक सिन्नर सहज जर आपण जाऊ शकलो 10 मिनिट, सिन्नरवाला इथे येणार नाही, तर तिथे राहून इथे येईल 10 मिनिटामध्ये नोकरी धंद्यासाठी. किंवा पिंपळगावचं मनुष्य असेल, येवल्याचा असेल, निफाडचा असेल, लंडनला सुद्धा प्रत्यक्ष लंडन शहराच्या आजूबाजूला जी जे आहेत तिथे तासभर 1.5 तासाच्या कार घेऊन लोक येतात आणि परत राहायला तिकडे जातात. त्यांचे फार्म हाऊसेस तिथेच ते राहतात. अर्धा एकर, 5 एकर, 1 एकर अशी त्यांची घरं आहेत. तर आपली सुद्धा हीच अपेक्षा आहे की हे जे काही रस्त्याचं जाळं आपण तयार केलेलं आहे, तर लोकांनी नुसतं शहरात गर्दी करणं आणि तुम्हाला कधी तर गर्दी झालं की मग सगळ्याच गोष्टी ज्या आहेत प्रदूषणाला त्याला वाव मिळतो काय. आणि म्हणजे हवा, पाणी, अमुक तमुक सगळं ते त्यापेक्षा मुक्त हवेत राहावं, कामाला यावं, अर्धा तासात यावं. त्यासाठी काय काय लागतं तिथे, तर बाजारपेठा त्या तयार झालेल्या आहेत. आणखीन काय लागतं, चांगल्या प्रकारचे इस्पितळ, डॉक्टर्स. सुदैवाने अनेक आपल्या ह्या शहरांमध्ये मी यावेळेला पाहिलं, अगदी म्हणजे येवल्यापासून तर सगळ्या शहरात मोठे मोठे जे आहे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स वेगवेगळ्या क्षेत्रातले लहान लहान जे आहे तालुक्यांमध्ये आहेत आणि त्यांनी सेवा पुरवल्या. त्यांची छोटी छोटी हॉस्पिटल्स त्यांनी तयार केली. गव्हर्नमेंट त्याच्या जोडीला स्वतःचं तयार करतात. शाळा कॉलेजेस सुद्धा चांगले तयार झालेले आहेत. अनेक संस्था करतात, खाजगी लोक निर्माण करतात. तर ह्या ज्या ह्याच गोष्टी दुकानं वगैरे जे आहेत आपण पाहिलं अनेक ठिकाणी. कुठे इकडे आपण गेलं तर ते काय तुमचं ते फॅक्टरी आउटलेट आहे, गाड्या असतच तिकडे, लांब आहे ते जातात तिथे किंवा येतील तिकडचे तिथे. आता हे सगळं जे आपण जेवढं त्याचा विस्तार करू, मला नेहमी वाटत राहिलेलं आहे की शहराचे लोक म्हणजे घरं वगैरे जे आहे त्याचे जो वाढ जी आहे ही हॉरिझॉन्टल जास्त झाली पाहिजे. हे 30 माळ्याचे 40 माळ्याच्या ह्या सगळ्या इमारती आणि मग त्यातले ते प्रॉब्लेम्स, मग तिथं ते पाण्याचे ते प्रॉब्लेम, मग तिथे ते सुवेजचे प्रॉब्लेम, मग गाड्या कुठे ठेवायच्या आणि अमकं काय करायचं. त्यापेक्षा जेवढं हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होईल. आपण परदेशामध्ये अनेक ठिकाणी पाहतो आपण ही छोटी छोटी टुमदार घरं आहेत. प्रत्यक्ष पूर्वी नाशिकमध्ये प्रत्येकाचं घर असायचं, अगदी तसंच होतं नाही. आता ठीक आहे, हळूहळू नंतर मग भाड्याच्या घरामध्ये राहणं वगैरे सुरू झालं. पण पूर्वी अशी छोटी छोटी प्रत्येकाची घरं होतीच ना, म्हणजे जुन्या नाशिकाचं होतीच होती. तर हे असं जे आहे हे चित्र दिसायला हे चांगलं. आता जेवढे तुम्ही वाढ कराल तेवढं मग तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच गोष्टीचे प्रश्न वाढतात. किंबहुना मी आता ह्या नेहमीच आपल्या गोदावरी नदी किंवा आपण ज्याला आपण दक्षिण गंगा, प्रिय गंगा आपण म्हणतो, त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर जे दुःख माझ्या मनात होतं ना ते कल्पनेच्या पलीकडे आहे. मी अगदी सुरुवातीला आम्ही सांगितलं तुम्हाला की तिथे आम्ही खेळायचो, पाणी प्यायचो.
या कुंभमेळ्याच्या अगोदर श्री श्री रविशंकरांचा एक मोठा कार्यक्रम हो, झाला झाला महिनाभर होता. अगोदर. त्यांनी सांगितलं ते पाण्याच्या प्रश्नावर उद्धव मैं कुंभ मेले में आने के बाद छोड़ो और आया तो नहाने के बाद छोड़ो मैं मेरा पाँव तक नहीं डुबाऊंगा. हो म्हणजे त्यांनी सांगितलं एवढं घाण आहे. कारण प्रचंड मी जेव्हा ते विक्रांत मते यांच्या त्या बोटीतून तिकडे फिरलो हो, हो. आणि मला एवढं दुःख झालं की आपल्या ह्या 10-10 फुटाचे जे आहेत मोठे मोठे पाईप मोठे Pipes. डायमीटरचे आणि त्याच्यातून सकाळ संध्याकाळ जी घाण येते त्याच्यात आणि त्या गोदावरी नदीमध्ये आणि असं वाटतं आपण किती मोठं पाप करतो. हो. हे उत्तर प्रदेशपासून बिहारमधून आलेले लोक भक्तिभावाने पाणी त्या गडव्यामध्ये घेऊन जात आहेत आणि तीर्थ म्हणून प्यायचं किती मोठं पाप आहे. आणि मग मागे मध्यंतर मी सांगितलं बाबांना हे काम करा चांगलं नळ वगैरे लावून गोमुख वगैरे तयार करून मग तरी द्या. हे ते पाणी द्या. हे पाण्याच्या ऐवजी मला हे पाणी पण तेच आहे तेच आहे. हे घेऊन जा अशी ती व्यवस्था केली. पण त्याने प्रश्न नाही सुटला. सुटत नाही. राजेंद्र सिंगजी वगैरे येतात. ही गोदावरी नदी हे मेन आकर्षण आहे या शहराचं बरोबर. आणि या शहर आणि ती अस्तित्वच तिला साफ त्याच्यामुळे. स्वच्छ सुंदर ठेवणं आपलं काम आहे. पण दुर्दैव असं आहे की आम्ही नाशिककरांनी ते खराब करून टाकलेलं आहे. खरंय. आणि आता मला कल्पना नाही मी आताच म्युन्सिपल कमिशनरला सांगितलं सगळ्यांना सांगतोय तर स्मार्ट सिटीवाल्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही बाकी काही नाही केलं माझी ही नदी एवढी स्मार्ट करून द्या. माझा पुढचा प्रश्न तोच आहे नेमका तुम्हाला की नाशिक स्मार्ट कसं होईल. हा? नाशिक आपोआप स्मार्ट होईल. पहिल्यांदा ती नदी स्मार्ट करा. काय ती घाण बघवत नाही. सगळंच असं आहे की तुम्ही सगळं छान आहे काय आणि एखादा महत्त्वाचाच काहीतरी डाग तुमच्या तोंडावर आहे इकडे आहे कपड्यावर आहे लोकांचं लक्ष तिकडे जास्त जातं आणि लोक तिकडे नदीवर गेल्यानंतर ती घाण त्यांच्या लक्षात जर समजलं ते पाणी वगैरे तर जेवढं चांगलं केलं आहे स्मार्ट काय ते अगले होऊन जातं. लोक नाव ठेवतात. त्याच्यामुळे स्मार्ट सिटी जर करायची असेल आणि त्यांनी करावी तर पहिल्यांदा म्हणजे मागे काही लोक आले त्यांनी ते नदीच्या पात्रातच कॉलम टाकले. आता आपले काय आता म्हणजे ऐकलं मला तर बरं वाटलं की जे काही कॉन्क्रीट वगैरे टाकले होते आणि ते उखडून काढलं त्याच्यामुळे म्हणजे ती नदीला पुनरुज्जीवन आपण करायचं आहे. आणि घाण जे आहे हे वेगळे जे आहे त्याची व्यवस्था जी आहे सुवेशी जी आहे ही करायला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकीचं मग जे आहेत रस्ते आपण बरेचसे केलेले आहेत. आनंद असा आहे की जॉगिंग पार्ट्स आपल्याकडे जास्त आहेत. त्यालाही कारण वेगळीच आहे. 2 पार्ट पूर्वी जायचे कॅनॉल ते कॅनॉल जे बंद झाल्यानंतर ते कॅनॉलची जागा आपल्याला मिळाली. ते तुकड्यामध्ये जॉगिंग पार्क मला असं वाटतं हे जॉगिंग पार्क आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आपल्याकडेच असते. आणि आनंद आहे की तिथे लोक फिरतात महिला मुलं वृद्ध वगैरे आनंद घेतात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ग्रीन जिम्स पण तुम्ही केल्यात. ग्रीन जिम्स पण तिकडे ग्रीन जिम्स वगैरे जे ते आम्ही असताना सुद्धा जे आहेत ह्या सगळ्यांना ग्रीन जिम सुद्धा भेटी दिलेल्या आहेत. ते अजून आहेत काही ठिकाणी काय ठीक आहे. म्हणजे समीर भाऊने त्यावेळेला खासदार असताना पर्यटनमध्ये असताना आम्ही ते बऱ्याचशा गोष्टी केल्या बऱ्याचशा महानगरपालिकेने केल्या. पण आनंद वाटतो. एक तर ती मोकळी जागा राहिली आता झोपडपट्टी झाली असते आणि लोकांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडते आहे. आता हे असं जे आहे साफ स्वच्छता ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक आनंदाची गोष्ट पुढे असं कळतंय आपल्याला म्हणजे सुरू झालं की ह्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या इलेक्ट्रिक गाड्या आता येतात विजेवर चालणाऱ्या गाड्या त्या जेवढ्या वाढतील. आता त्यांनी सांगितलं की आता टेस्ला किंवा तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स जो आमचा इम्पोर्ट टॅक्स आहे तुमचा तो कमी करा आम्ही चांगल्या गाड्या तुम्हाला देऊ. तर ह्या गाड्या खूप वाढतील आणि हे जे प्रदूषण आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये नेहमी आपण कारखान्यावर म्हणतो मुंबईला सुद्धा पण खरं प्रदूषण होतं ह्या गाड्यांचं होतं. बरोबर. प्रचंड आणि ते आपल्या नाकाजवळ होत असतं. नाकाजवळ होत असतं म्हणून ते जेवढं जाईल आणि इलेक्ट्रिकच्या ह्या गाड्या येतील तेवढं अधिक बरं. ते हळूहळू ते होईल. तोपर्यंत रस्ते साफ स्वच्छ ठेवणं अनधिकृत काम होणार नाही कुठे याची काळजी घेणं. गरिबांसाठी कुठे घरं बांधायचे असतील तर तो कार्यक्रम ताबडतोब राबविणं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्या पलीकडे आणखीन काय करता येणार मला माहिती आयडियाज खूप आहेत. काय
फ्लॉवर गार्डन सारखी एखादी आयडिया पुढे आली तर ठीक आहे, आनंदच ते पण करता आहे. येईल. आपण दादासाहेब फाळके ते स्मारक. पांडवलेणी स्मारक तिथे केलं होतं. आता तिथे जरा लोक कमी जातात, ते दुरुस्त होतं, परत नादुरुस्त, परत वर्तमानपत्र छापलं की आम्ही परत करतो आहोत. तर हे असं पण हे करत असताना शेजारची जी आहे शेतीवाडी जी आहे ती राहिली पाहिजे. नाशिकचा थंडावा जो आहे हा म्हणजे नाशिकच्या विकासाच्या व्याख्येत नेमकं काय येतं की तुम्ही आता ज्या थंडाव्याचा उल्लेख करताय, शेतीवाडीचा उल्लेख करताय, आपण नाशिकचा विकास असं म्हटलं तर त्या व्याख्येत तुमच्या दृष्टीने काय काय येतं? असं आहे की हा विकास त्याला सुद्धा जे आहे मानवी चेहरा असला पाहिजे. हो, नुसतं विकास म्हणून मी म्हटलं विकास 40 माळ्याची बिल्डिंग, 50-100 माळ्याची बिल्डिंग विकास झाला असं नाही होत. लोक पहिल्यांदा आनंदी दिसले पाहिजे, निरोगी दिसले पाहिजेत, सुशिक्षित सुसंस्कृत दिसले पाहिजे. त्याच्यासाठी चांगल्या शाळा त्यांना पाहिजे आहेत, चांगल्या जिम्स त्यांना पाहिजे आहेत, हॉस्पिटल्स त्यांना चांगले पाहिजे आहेत, मॉल्स त्यांना चांगले पाहिजे आहेत. हवा शुद्ध ठेवण्यासाठी आपल्याला हवा शुद्ध कशी राहील ते पाहिलं पाहिजे. पाणी शुद्ध ठेवण्यासाठी मगाशी सांगितलेलं ते शुद्ध पाणी कसं मिळेल ते आपल्याला राहावं लागेल. आणि एकाच ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा हॉरिझॉन्टल जशी आपण डेव्हलपमेंट करत जाऊ तसं जे आहे वस्ती विरळ होत जाईल. नंतर एकाच ठिकाणी जी आहे ती वस्ती वाढेल. आणि या दृष्टीने मग असं आहे विकास, आणि याला तर स्काय इज द लिमिट. राईट. तुम्ही जे कराल ते काय, मग मेट्रो आणा, मग कोण काय करा, हे हळूहळू आपल्याला करावंच लागेल. परंतु ज्या वेळेला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या वेळेला ते आपल्याला करता येईल. हे सगळं करताना वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण, हवा, हे सगळं जे आहे, अन्नधान्याचं प्रदूषण, ते सुद्धा असता कामा नाही. बरोबर. काय शुद्ध चांगलं मिळालं पाहिजे गरिबांना, काय त्याच्यामध्ये मिलावट नको. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी अनेक म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे आता काय शेतकरी सुद्धा अतिशय बिचारे अडचणीत आहेत. परंतु वारंवार हल्ली सांगितलं जातं की शक्यतो जो आहे कंपोस्ट खतावरची जी आहे शेती करा, काय पेस्टिसाइड वापरू नका, जास्ती फर्टिलायझर जे रासायनिक वापरू नका, हे सतत आपण त्यांना सांगत असतो. हे जेवढं होईल आणि तसं तेवढं ते शहर जे टुमदार आणि सुधारणा. मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये अतिशय चांगले आर्किटेक्ट्स आहेत आणि नवीन होतात, आणि ते त्यांच्या बुद्धीनं अतिशय कमी खर्चामध्ये फार सुंदर जे आहेत फसाड्स निर्माण करतायत, त्याचे जे आहेत एलिव्हेशन वगैरे छान करतायत. तर हे असं केलं पाहिजे. मग बाकी लोकांना म्हणजे हवं ते, आता नुसतं तुम्ही म्हणा बिल्डिंगी बांधा, रस्ते बांधा, हे स्मार्ट सिटी असेल तर मग ते काय मला काय पसंत नाही पसंत. कारण मी खूप बघितले जगामध्ये मोठे रस्ते पाहिलेत आणि मोठे इमारती पाहिले. खरं म्हणजे माणसाला एक आनंदाने राहता आलं पाहिजे, आनंदाने एकदम आनंद वातावरण, शुद्ध आणि स्वच्छ सुसंस्कृत नाशिक पाहिजे. अगदी खरंय. साहेब काही असे प्रश्न विचारते, अगदी आणखी चांगला शोध, नाशिक गोड वाटलं पाहिजे. अगदी खरंय, नाशिक गोड वाटलं पाहिजे. हा अतिशय गोड शेवट आहे याचा. पण तत्पूर्वी काही असे प्रश्न विचारते की तुम्ही इतक्या बालपणापासूनच्या आठवणी सांगितल्या आणि आता पुढची व्हिजन पण सांगितली, पण नाशिकमधलं तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आहे की तुम्हाला असं वाटतं की जाऊन बसावं इथे शांततेत? आत्ताचं का पूर्वीचं? आत्ताच. आत्ताच म्हणजे माझं घर घरी शांत. परंतु एक आहे पंचवटीमध्ये जे आहे, मी पूर्वी काही फिल्म्स वगैरे केल्या होत्या पंचवटीच्या पुढच्या त्या भागामध्ये, बसून आनंद वाटतो. सोमेश्वरला तर फार गर्दी असते ना, तर पूर्वी आम्ही सोमेश्वरला जाऊन बसायचो. काय आता त्र्यंबकेश्वरला वगैरे काय गर्दी असते आता त्या अशा ह्या सगळ्या ठिकाणी, पण पूर्वी ह्या ठिकाणी जाऊन बसायला आनंद वाटायचा. आता सगळ्याच ठिकाणी थोडीशी गर्दी जाणवत आहे. आणि गर्दीपेक्षा आता हा करोना आणि ते मास्क सांभाळायला लागतंय, कोण हसतो आणि कोण रडतो हेच कळत नाही आपल्याला. आपल्याला बघून त्याला आनंद झालाय का, दुःख झालाय का, राग आलाय आपल्या बोलण्याचा, तेही आपल्याला काय कळत नाही. तो काय आतमध्ये शिव्या घालतो आपल्याला का आशीर्वाद, काही समजत नाही आपल्याला. काय तर हे नाशिक जे आहे ना, ते बिन चेहऱ्याचं नाशिक नको, त्याला चांगला चेहरा. क्या बात आहे. तुम्हाला नाशिकचे अनेक खाद्यपदार्थ असे फेमस आहेत, त्यातलं तुमचा आवडीचा खाद्यपदार्थ कोणता? नाही, पूर्वी तर लहानपणी तर म्हणजे कोंडाचे चिवडा, मकाचे चिवडा असायचा आमच्याकडे.
त्याच्यानंतर ते पांड्याची हलवाई असायचे, हे असायचे. परंतु हे सगळ्यात आवडतं म्हणजे दहीवडा. दहीवडा ते तुम्ही त्याचा उल्लेख आधी पण केला की लहानपणी खाल्लेला दही नसलेला दहीवडा, तर तो साहेबांना खूप आवडतोय. साहेब, एक अशी व्यक्ती नाशिकमधली की जिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटलं की नाही बॉ यांनी खरंच खूप केलं बॉ नाशकासाठी? असे खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. इथे एखाद्याचं नाव सांग म्हणजे शिरवाडकर तात्यासाहेबांपासून कितीतरी नावं घ्यायची. अगदी गावागावामध्ये जे अनेक लोक ज्यांनी पूर्वी जे MVP वगैरे तयार केले, ते थोरात असतील, मोरे असतील, ही अशी पितृतुल्य माणसं होते. कराड पाटील, काकासाहेब वाघांसारखे अशी. नंतरच्या पुढच्या काळामध्ये जे डॉक्टर वसंतराव गुप्ते होते, तर बापूसाहेब आवरे होते, अशी अनेक मंडळी जी आहेत ते आपापल्या पद्धतीनं नाशिकसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर एक अनेक अशा व्यक्ती होत्या की ज्या खरं तर ऋषितुल्य होत्या, पितृतुल्य होत्या. काय आजही काही ठिकाणी ते आपल्याला सापडतात. काय तसं नाशिक हे अतिशय चांगलं गाव, चांगलं शहर, आणि नाशिकची संस्कृती, नाशिकचे लोक हे, आणि नाशिकमध्ये असलेल्या सोयी, इथे असलेल्या लोकांना ते कदाचित काय आहे त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन बघावं, आणि मग तुम्हाला कळेल की नाही, नाशिकच्या आपल्या रस्त्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा खूपच चांगल्या आहेत. हे तिकडे गेल्यावर कळेल. पुन्हा किती वाढलं, पण कोणाला ओळखत सुद्धा नाही. काय बिनओळखीचं गाव नको, ओळखीचं गाव पाहिजे. अगदी खरंय. बिनओळखीचं गाव नको, माणूस पण असलेला चेहरा हरवायला नको, सगळीकडे आनंद पाहिजे. आणि नाशिकसारखं एक गोड, एक रम्य गाव दुसरीकडे कुठे नसावं असं साहेब म्हणतायत. अर्थात नाशिकसारखं सुंदर गाव या तिन्ही लोकात कुठे नाही असं समर्थ रामदासांनी पूर्वी म्हटलं होतं, आणि त्याची चुक्ती आज आपल्याला साहेब जे बोलतायत त्याच्यातून जाणवती. इतकं रम्य असलेलं नाशिक पूर्वीचं, आजचं नाशिक की जे सगळं सोयीसुविधांनी पुरेपूर आहे, आणि याच्या पुढचं नाशिक, पण ते पुढचं नाशिक घडवताना मात्र इथली हवा, इथलं प्रदूषण व्हायला नको, हवा टिकायला पाहिजे, इथलं पर्यावरण राखलं पाहिजे, आणि माणूस आनंदी या गावात जगला पाहिजे. हीच साहेबांची इच्छा, ही तर खरं प्रत्येक नाशिककराची इच्छा. साहेबांमधल्या आपण एका नाशिककराला आज भेटलो की ज्यांनी बालपणापासून आत्तापर्यंतचा त्यांचा असलेलं नाशिकचं जिव्हाळ्याचं नातं आपल्यासमोर उघडून ठेवलेलं आहे. आणि साहेब, खरं तर मला असं वाटत नाही की आपण रिटायर व्हाल, पण जेव्हा केव्हा आपल्या फुरसतीचा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला नाशिकच्या कुठल्या भागात जाऊन राहायला आवडेल? मला त्या गंगापूर डॅमच्या बाजूला वगैरे जे आहे, गंगापूर डॅमच्या बाजूला राहायला आवडेल. अर्थात तिथे पाणी आहे, डोंगर आहेत, पर्यावरण आहे, शांतता आहे आणि आनंद आहे. याच सूत्रीने चालणारे साहेब की हे फक्त त्यांनाच नको आहे, ते सगळ्या नाशिककरांना देऊ पाहत आहेत. साहेब, तुमचं स्वप्न मला वाटतं निश्चित सगळ्या नाशिककरांचं स्वप्न आहे आणि ते साकार होईल अशीच आपण अपेक्षा करूयात. आपण सगळ्यांनी साथी हात बढ़ाना साथी रहे. अगदी खरंय. एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना है सबको. सगळ्यांनी मदत करतायत, करावी सगळ्यांनी. मी एकटाच सगळं काय करतो अशातल्या काय भागात अनेक लोक काम करत असतात. सगळ्यांनी असंच काम करावं. फक्त मनामध्ये जे आहे आपलं चांगलं नाशिक कसं असावं, काय नुसतंच आपलं पैसे कमवण्यासाठी नाशिक काय हा भाग असता कामा नये, एवढीच इच्छा आहे. अगदी हीच इच्छा प्रत्येक नाशिककराची. याच नोटवर हा आपण छानसा गप्पांचा कार्यक्रम संपवतोय. साहेब, खूप खूप धन्यवाद. अगदी मनमोकळेपणाने आपण नाशिकबद्दल बोललात. थँक्यू सो मच. धन्यवाद.